नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर शहर जिला कांग्रेस के कार्यकर्ताओं ने पत्रकार परिषद दी। उन्होंने कहा कि पिछले महीने नागपुर में हुई भारी बारिश के कारण नागपुर के असली विकास का चेहरा सबके सामने आ गया है। उन्होंने कहा कि कई घरों में पानी घुस गया और लोगों के सामान का भी काफी नुकसान हुआ। उनका कहना है कि इसके लिए प्रशासन और सत्ताधारी नेता जिम्मेदार है। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते हैं। पत्रकार परिषद घेण्याचं औचित्य असं की आपण पाहिलं असेल की मागच्या 2 आठवड्यामध्ये जो पाऊस झाला आणि त्या पावसामुळे नागपूर शहराची स्थिती काय झाली आणि नागपूर शहराचा असली चेहरा विकासाचा हा समोर आला। आपण पाहिलं असेल की नागपूर शहरामध्ये मागील 10 वर्षात कोट्यवधी रुपयाची विकास कामं झाली, परंतु त्या विकास कामांमुळे या शहरातील जनतेला काय फायदा झाला, या शहरातील जनता सुरक्षित आहे का, या शहरातील जनतेचा जीव सुरक्षित आहे की धोक्यात आहे, हे समोर आलं। आणि याला दोषी कोण आहे तर प्रशासन आणि प्रशासनावर पकड नसलेले राजकीय नेते, प्रशासनातले अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या ज्या भोंगळ कारभारामुळे जो मलाई खाण्याचा धंदा आहे त्याच्यामुळे ही नागपूरकरांवर परिस्थिती ओढावलेली आहे। मित्रांनो, आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी रस्ते झाले, मग ते सिमेंटचे असो डांबराचे असो, ते रस्ते 2 वर्षातच निकामी झाले। रस्त्यांवर भेगा पडल्या, शहरातल्या पूर्ण स्ट्रॉम वॉटर ड्रेन या पूर्ण चोक आहेत। महानगरपालिकेने पावसाळ्याच्या आधी कुठलीच दक्षता घेतली नाही आणि म्हणून आपण पाहतो की आज हे सगळे चोकेज आहेत, त्याच्यामुळे चांगल्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे, त्यांच्या सामानांचं नुकसान होत आहे। गोरगरीब लोकांच्या झोपड्यांची तर सोडूनच द्या, पण ज्यांचे 2-2 कोटीचे बंगले आहे ते सुद्धा गटर लाईन आणि स्टॉर्म ड्रेनमुळे त्रस्त आहे। मेट्रोचं काम झालं, अनेक ठिकाणी मेट्रोच्या कॉलममुळे या गटर लाईन नेस्तनाबूत करण्यात आल्या। तर मला वाटतं की नियोजन शून्य जी दूरदृष्टी आहे त्याच्यामुळे हा झालेला सत्यानाश शहराचा आहे आणि याला कारणीभूत कोण आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे।